एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे फडणवीसांची तक्रार केली आहे. संजय राऊत यांचा मोठा दावा. पहाटे 4 वाजता शहांची भेट घेऊन शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केल्याचा राऊतांचा दावा. सरकारमध्ये आपली प्रतिष्ठा राहिलेली नाही. कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, मात्र आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत. एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केल्याचा शिंदेंचा दावा. तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, अमित शहांचा शिंदेंना सल्ला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा. तर आमचे 125 लोक निवडून आले, त्यामुळे तुम्ही सीएम होऊ शकत नाही. भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असं सुद्धा शहांनी शिंदेंना सांगितल्याचा राऊतांचा दावा. पुण्यामधल्या हॉटेलमध्ये शहांसोबत झालेला संवाद खोटा होता, हे शिंदेंनी सावरकरांची शपथ घेऊन सांगावं. संजय राऊत यांचं शिंदेंना आव्हान. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड. मुक्ताईनगरच्या कोथळी गावामधल्या संत मुक्ताई यात्रेच्या दरम्यान ही छेडछाड. काही टवाळखोर मुलांनी त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार. करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट. 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला. करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती. कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार. सरकारला सिरियसनेस नसल्यामुळे अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अंजली दमानिया यांची टीका. तर राजकारण गुंडांच्या हाती गेल्याचा सुद्धा दमानियांचा हल्लाबोल. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होईल. अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होईल. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी चहापान आणि त्यानंतर सरकारची पत्रकार परिषद. राज्यामधली ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला पुन्हा एकदा घेरणार. पुणे बदलापूर बलात्कार प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. अधिवेशनाच्या कामकाजामध्ये मंत्री म्हणून कोकाटे सहभागी करू नये, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मागणी. जयंत पाटील यांच्याकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक. नार्वेकरांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यामुळे आता अधिवेशन बरं जाणार. जयंत पाटील यांची मिश्किल टोलेबाजी. नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले. नाशिकचे पालकमंत्री म्हणून महाजनांची अधिकृत घोषणा झालेली नसताना हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. शत्रू हा कायम उघडपणे विरोधामध्ये असतो, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आहे. आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट सध्या चर्चेत. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये कोणतीच जबाबदारी न मिळाल्यामुळे रोहित पवार हे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नेते हे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौऱ्याला सुरुवात करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडच्या दौऱ्यावर. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अदिती तटकरे आणि भरत गोगावले हे एकाच मंचावरती येणार. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी सध्या दोघांमध्ये चढाओढ. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांच्यावरती परमेश्वराची कृपा असावी लागते आणि ती माझ्यावरती आहे. गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री शिंदे यांना अप्रत्यक्षपणे कोपरखळी. तर पालकमंत्रीपदाचं मला कौतुक नाही असं म्हणत नाईकांचा शिंदेंवरती हल्लाबोल. दुसऱ्यांना शिवीगाळ करून मोठं होता येत नाही आणि त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते. जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावरती निशाणा. लोकांसंगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. एकाच व्यासपीठावरून गोपीचंद पडळकरांचा पाटील यांच्यावरती निशाणा. स्वारगेट एसटी स्टँड वरच्या अत्याचाराचं प्रकरण. आरोपी दत्तात्रय गाडे याची डीएनए चाचणी होणार. बसच्या फॉरेन्सिक चाचणीमध्ये पोलिसांना आरोपीच्या विरोधामध्ये मिळाले सबळ पुरावे. पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांची निवड नाही. पुणे महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण. डिसेंबर 2023 मध्ये बनवण्यात आली होती सल्लागार समिती. महानगरपालिकेनं पत्र काढून दिलं स्पष्टीकरण. भाजपचे आमदार संतोष दानवे आणि
एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमधील कथित संभाषण सध्या व्हायरल. संतोष दानवे हे वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप. एबीपी माझा सध्या तरी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील 56 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द. झरपडा इथल्या ग्रामपंचायत सरपंचांचा सुद्धा सदस्यत्व हे रद्द करण्यात आलंय. दोनदा संधी देऊनही जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणं हे भोवलंय. शंभूराज देसाईंनी घेतली जयकुमार गोरे यांची सांत्वनपर भेट. गोरे यांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. बांगलादेशींना मिळालेल्या जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्याचं प्रकरण. परभणीमध्ये किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या नंतर तहसीलदारांनी नोंदवला गुन्हा. 4 जणांच्या विरोधामध्ये नवा मोंधा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल. परभणीच्या सेलूमध्ये समृद्धी महामार्गातील वृक्ष मूल्यांकनामध्ये घोटाळ्याचं प्रकरण. 114 कोटींचं मूल्यांकन आलं. 9 कोटींवर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर. कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती. छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. कोरेगाव तालुक्यामधल्या रहिमतपूर गावाचं नामकरण रघुनाथपूर व्हावं. हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन. नामकरणाच्या विषयी चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. नाशिकमध्ये दुकानामध्ये कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या 2 जणांची पोलिसांनी धिंड काढली आहे. दुकानदाराने पैसे मागितल्याच्या कारणावरून या 2 जणांनी तोडफोड केली होती. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील वाहतूक परवानगीची स्थगिती न उठवल्यास उपोषण केलं जाणार. 3 मार्चला मालवण बंदर विभाग कार्यालयासमोर उपोषण करण्याचा व्यावसायिकांचा इशारा. नाशिक जिल्ह्यामध्ये पोलिसांनी जप्त केले 3,80,000 रुपयांचं एमडी ड्रग्ज. नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाम्पत्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करत अधिकचा तपास सध्या सुरू. पंढरपूरमध्ये जलतरण तलावामध्ये बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. पालिकेच्या जलतरण तलावाच्या सुरक्षेच्या व्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर. भंडाऱ्यामधील चप्राड पहाडी परिसरामध्ये बिबट्याचा सध्या मुक्त संचार. मंदिरामधील पुजाऱ्याच्या श्वानावरती बिबट्याचा हल्ला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. यंदा देशामधील अनेक भागांमध्ये उन्हाळा अत्यंत तापदायक ठरणार. हवामान विभागाचा इशारा. तर महाराष्ट्रामध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा सुद्धा येणार असाही अंदाज. मुंबईच्या प्रभादेवी परिसरामधील रवींद्र नाट्य मंदिराचं आज लोकार्पण. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार लोकार्पणाचा सोहळा. शिंदे आणि अजित पवार सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. मुंबई विमानतळावरती डिजिटल पेमेंटची सिस्टीम. मल्टीलेव्हल कार पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासोबतच बाहेर पडणं सोयीस्कर होणार. कॅशलेस पेमेंटमुळे प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचणार. विश्वजित बोरवणकर यांच्या गाण्यावरती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण या थिरकल्या. नांदेड इथल्या आयोजित कुसुम महोत्सवामध्ये चव्हाण यांना नृत्याचा मोह आवरला नाही. धाराशिवच्या कळंबमध्ये किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. यावेळेला अश्व प्रदर्शनामध्ये 50 पेक्षा अधिक घोडे सहभागी. पुढील 4 मार्च पर्यंत या प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन. 2000 रुपयांच्या 98.18% नोटा परत आल्या. रिझर्व्ह बँकेची माहिती. मात्र आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये आजही 2000 रुपयांच्या नोटा जमा करून घेण्याचं काम सुरू. 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. राजधानी दिल्लीमध्ये एप्रिल महिन्यापासून नियम लागू होणार. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारची नियमावली जाहीर. उत्तराखंडमधल्या चामोली इथे हिमस्खलन झाल्यामुळे 55 लोक अडकले. यापैकी आतापर्यंत एकूण 50 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश. 14 जणांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. 5 जणांचा शोध सुरू. उत्तराखंडच्या तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन. एका कामगाराचा मृत्यू तर 6 जण जखमी. भूस्खलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.
शिमला आणि मनालीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी, बर्फ साचल्यामुळे अनेक रस्तेही बंद, अनेक गाड्यांवरती बर्फाचे थर, लोकांना घराबाहेर पडणं सुद्धा कठीण. बर्फवृष्टीसह जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्यामुळे मनालीमध्ये पर्यटकांचे हाल. बर्फामधून गाडी काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटकांची धडपड. हिमाचलच्या कुलूमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, अनेक घरांचं मोठं नुकसान. रिहायसी परिसरामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. चंबाच्या पांगी आणि भारमौरमध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये बर्फाचे थर, साचलेला बर्फ हटवण्यासाठी नागरिकांची कसरत. किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 5 वरती सुद्धा बर्फाचा थर साचला. जेसीबीच्या सहाय्याने हा बर्फाचा थर हटवण्याचं काम सुरू. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईतल्या अखेरच्या साखळी सामन्यामध्ये आज भारताची गाठ ही न्यूझीलंडसोबत होणार आहे. ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये उतरतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.